श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 25 जुलै म्हणजेच शनिवारी आली आहे देवशयनी आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी. वर्षभरातील 24 एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो. असे म्हटले जाते की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते. लाखो वारकरी पंढरपुरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदुमून जाते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू 4 महिने योग निद्रेत जातात आणि या काळाला चातुर्मास म्हणतात, ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात. या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते. या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि देव प्रसन्न होतात. ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात. सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने, त्याला जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात. यामुळे जीवनात स्थिरता येते आणि शांती येते. या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुख शांती समृद्धी आणते. संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. या वर्षी देवशयनी एकादशीच्या दिवशी अनेक दुर्मिळ आणि शुभ योगांचा संयोग जुळून येत आहे, जसं की अमृतसिद्ध योग, शिववास योग, ब्रह्मयोग, इंद्रयोग आणि पुष्य नक्षत्रावर सूर्य व उच्च राशीतील गुरु यांचा संयोग. या योगांमुळे या दिवशी केलेले जाणारे प्रार्थना आणि उपायांचा आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होणार आहे. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येकाने करा. एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तता हे मिळणार आहे. फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जी इडापिडा आहे, नजरबाधा नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार. तर हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तुम्ही एकादशीचं व्रत करत नसतील तरी सुद्धा तुम्हाला आवर्जून आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचं व्रत हे करायचं आहे, कारण या दोन्ही एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या 24 एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. स्नान केल्यानंतर यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे. हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा घ्यायचा आहे. त्यानंतर पिवळी फुलं, पिवळी फळं श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची. त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस. आता
तुळशीचे तुम्ही पत्र अर्पण करू शकतात किंवा तुळशीचा हार बनवून तो सुद्धा अर्पण करू शकतात. आपण तुळशीचं पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही पूर्ण करण्याकरता आपल्याला प्रार्थना करायची. असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. विठ्ठलाचे अभंग किंवा आरती करून घ्यायची आहे. तसेच आषाढी एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवणसुद्धा करून घ्यायचं आहे. गोडाचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे. अशा रीतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी हा उपाय जो आहे तो करू शकतात. हिंदू धर्मात नारळाला अतिशय शुभ मानले जाते. नारळ हे शुद्धतेचे प्रतीक आणि धार्मिक विधींमध्ये वातावरण शुद्ध करण्यासाठी वापरलं जातं. नारळ हे समृद्धी, नशीब आणि शुभ कार्याचे प्रतीक आहे. नारळ देवतांना अर्पण करणे म्हणजे स्वतःला देवाच्या चरणी समर्पित करणे असा त्याचा अर्थ होतो. नारळाचे 3 डोळे भगवान शंकराच्या त्रिनेत्राचे प्रतीक आहे. नारळ देवतांना नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो आणि मग तो प्रसाद म्हणून खाल्ला जातो. नारळाला श्रीफळ असे देखील म्हटले जाते कारण ते माता लक्ष्मीचे प्रतीक म्हटले जाते. घरासमोर नारळाचे झाड लावल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते. पौराणिक कथेनुसार असे म्हटले जाते की भगवान विष्णू पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत 3 गोष्टी आणल्या होत्या: लक्ष्मी, नारळाचे झाड व कामधेनू. यामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे मानले जाते. नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवतांचा वास असतो. म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी नारळाचा उपाय जो आहे तो करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहे ते नष्ट होणारच आहे. पण आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरामध्ये बसून करणार. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्यावर आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं. त्यानंतर सर्वप्रथम तिथे आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा जर तुमच्याकडे फोटो असेल किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला तिथे ठेवायचं आहे. की अगदी तुमच्याकडे विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल तरीही चालणार आहे. आता तुमच्याकडे विठ्ठल रखुमाईची पण मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती ठेवली तरीही चालणार आहे. किंवा अगदी तुम्ही स्वामी महाराजांना ठेवलं तरीही चालणार आहे. त्यानंतर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायचे. फुलं अर्पण करून घ्यायचे. त्यांना आवर्जून आपल्याला पिवळ्या रंगाची फुलंही अर्पण करायची. त्यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा. नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हा नारळ जो आहे तो नवीनच असावा. अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला या उपायाकरता घेता येणार नाही. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं. त्या कुंकुवामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आणि त्याचं गंध हे तयार करून घ्यायचा. आता हा जो नारळ आपण घेतला त्या नारळावर आपल्याला कुंकुवाने एक स्वास्तिक काढायचं. स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायचे आहेत. त्यानंतर हा जो नारळ आहे तो आपल्याला चौरंगावर ठेवायचा. ठेवताना नारळाची शेंडी जी आहे ती देवांच्या दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला ठेवायचं. आता त्या नारळाच्या बाजूला आपल्याला 5 बदामसुद्धा ठेवायचे आहेत. या नारळाला आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. देवघरामध्ये बसूनच आपल्याला आता काही सेवा ह्या करायच्या. तर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या. तुम्ही हात जोडून बसा. तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे. त्याचबरोबर आपल्याला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा. या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात. त्यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य किंवा तुमची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची. आता हा जो नारळ आणि हे बदाम जे आपण देवघरामध्ये ठेवलेले आहेत ते संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर आपल्याला देवघरामध्येच ठेवायचे. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचे, स्नान करायचे, देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला हा नारळ जो आहे तो
तो देवघरासमोर फोडायचा आणि हा जो नारळाचा प्रसाद आहे तो आपल्याला आपल्या घरातल्या सदस्यांनी त्याचबरोबर जे बदाम आहेत ते प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहेत. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तो करता येतो. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते. त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला श्रीहरी विष्णू यांच्या मंदिरामध्ये जायचं. आता तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंचं मंदिर नसेल, लक्ष्मीनारायणचं मंदिर असेल किंवा अगदी विठ्ठल रखुमाईचं मंदिर असेल तर इथे आवर्जून आपल्याला हा एक नारळ घेऊन जायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 3 पिवळ्या रंगाची फुलं घेऊन जायची आहेत आणि असा हा इच्छापूर्ती नारळ जो आहे तो आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला देवांच्या चरणावर अर्पण करायचं. असं केल्यामुळे सुद्धा आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.